हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इझी मॅथ्स मराठी. या चॅनलमध्ये आपण पाहणार आहोत गणित विषयातील बेसिक नॉलेज जे तुम्हाला 10वीमध्ये उपयोगी पडेल. तसेच पुढे पाहणार आहोत या वर्गातील चॅप्टर वाईज प्रॉब्लेम आणि सोल्युशन्स विथ बेसिक नॉलेज. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं रिअल नंबरसाठी बेसिक जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे नंबर टाईप्स, त्याची माहिती आपण घेतली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर स्टार्ट करणार आहोत रिअल नंबर्स. त्यातले थेरम घेऊया, परत एक्सरसाइज 1.1 सुद्धा स्टार्ट करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. लेट्स स्टार्ट चॅप्टर नंबर 1 रिअल नंबर्स. त्यातील थेरम नंबर 1.1 आहे फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमॅटिक. स्टेटमेंट पाहूया. एव्हरी कंपोजिट नंबर कॅन बी एक्सप्रेस ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राइम्स and this factorization is unique apart from the order in which the prime factors occur. तर या स्टेटमेंटचा मीनिंग काय होतो? फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिक काय सांगते? प्रत्येक कंपोजिट नंबर, द कंपोजिट नंबर म्हणजे काय? द नंबर विच हॅज अ फॅक्टर्स मोर दॅन 2. तर प्रत्येक कंपोजिट नंबरला आपण ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राईमच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करू शकतो आणि त्याचे फॅक्टरायझेशन केल्यावर ते फॅक्टरायझेशन युनिक असणार आहे. ओके, फक्त त्याची ऑर्डर आपण चेंज करू शकतो. तर या फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमॅटिकचं आपण एक्झाम्पल पाहूयात विथ एक्सप्लेनेशन. फॉर एक्झाम्पल, इथे एक नंबर घेतला आपण 210. दिस इज कंपोजिट नंबर. ह्याचं फॅक्टरायझेशन आपण जर पाडलं तर फॅक्टर होतात 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 7. ओके, दे ऑल आर प्राईम नंबर्स. तर थेरमनुसार आपण या प्राईम नंबरची जर ऑर्डर चेंज केली तर देर इज नो एनी प्रॉब्लेम. ठीक आहे, तर 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 7 ह्यालाच आपण जर ऑर्डर चेंज केल्यावर काय होईल? 3 इंटू 5 इंटू 7 इंटू 2, किंवा या संख्येला आपण परत असं लिहू शकतो 7 इंटू 3 इंटू 5 इंटू 7. या तिन्ही स्टेटमेंटचा जे फॅक्टरायझेशन नंबर हा एकच भेटतो 210. तर फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिक काय सांगते की प्रत्येक कंपोजिट नंबरचा आपण फॅक्टरायझेशन करू शकतो ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राइम्स आणि त्याची ऑर्डर सुद्धा आपण चेंज करू शकतो. दिस इज कॉल्ड फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिक. आता आपण पाहूयात की फॅक्टरायझेशन मेथडनी LCM आणि SCF हा फाइंड कसा करायचा. इथे आपण एक एक्झाम्पल घेतले आहे आणि त्याचे SCF आणि LCM हा फाइंड करूयात. इथे नंबर घेतला आहे 6 आणि 20. 6 आणि 20चे LCM आणि SCF कसे फाइंड करायचे हे इथे पाहूयात. ते SCF म्हणजे काय की जेव्हा आपण दिलेल्या कंपोजिट नंबरचे प्राईम फॅक्टर पाडतो तेव्हा त्यातील प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट पॉवर ऑफ ईच कॉमन प्राईम फॅक्टर इन द नंबर. जेव्हा तुम्ही दिलेल्या नंबरचे फॅक्टर पाडणार तेव्हा त्यातील काही कॉमन नंबर तुम्हाला भेटतील, त्यातील सगळ्या स्मॉलेस्ट पॉवरचे जे नंबर असतील त्यांचे प्रोडक्ट म्हणजे SCF. SCF म्हणजे काय? हायेस्ट कॉमन फॅक्टर. नेक्स्ट आहे LCM. LCM कसा काढायचा? प्रोडक्ट ऑफ द ग्रेटेस्ट पॉवर ऑफ ईच प्राईम फॅक्टर इन्व्हॉल्व इन द नंबर. ठीक आहे, दिलेल्या नंबरचे जेव्हा तुम्ही फॅक्टर पाडणार तेव्हा त्यातील जे ग्रेटेस्ट पॉवरचे नंबर असतील त्याचे प्रोडक्ट म्हणजे LCM असणार. हे SCF आणि LCM खूप इझी आहे, तर आपण एक्झाम्पलनी समोर समजून घेऊ. लेट्स फाइंड फॅक्टर ऑफ 6 and 20. then we can find LCM and SCF. सुरुवातीला 6 घेतला आहे. 6 हा कंपोजिट नंबर आहे. त्याचे प्राईम फॅक्टर जर पाडले तर 6चे फॅक्टर येतात 2 इंटू 3, म्हणजे 2चा पॉवर 1 आहे आणि 3चा पॉवर 1 आहे. नेक्स्ट 20चे फॅक्टर पाडले 2 इंटू 10. 10 इज अ कंपोजिट नंबर. परत 10चे फॅक्टर पडतील. इथे 2 ॲज इट इज लिहिला आपण. परत 10चे फॅक्टर पाडले 2 इंटू 5. तर इथे 2 2 वेळेस आले म्हणजे 2चा स्क्वेअर इंटू 5चा पॉवर 1. तर पुढे तुम्ही पाहू शकता SCF काढायचा आपल्याला. 6 आणि 20च्या आधी फॅक्टर पाडून घेतले, तर SCF कसा काढायचा? इथे वरती आपण पाहिलं होतं. SCF म्हणजे काय? प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट पॉवर ऑफ ईच कॉमन प्राईम फॅक्टर इन द नंबर्स. तर त्यानुसार इथे 6 आणि 20चे फॅक्टर पाडल्यावर त्यातला कॉमन नंबर कोणता आहे? 2. 2 इज अ कॉमन नंबर इन बोथ द नंबर्स. ठीक आहे, त्यातला स्मॉलेस्ट पॉवर कोणता आहे? 2 raised to 1.
जो स्मॉलेस्ट नंबर आहे आणि जो कॉमन आहे तोच इथे लिहायचा आहे. म्हणजे HCF काय आहे, 2⁻1 इज इक्वल टू 2. नेक्स्ट LCM. LCM म्हणजे काय, दिलेले जे फॅक्टर आपण पाडलेत त्याच्यातले जे हायेस्ट पॉवरचे नंबर्स आहेत त्या सगळ्यांचं प्रोडक्ट घ्यायचं आहे. ठीक आहे, तर इथे 3⁻1 घ्यायचं आहे. 3⁻1 हा हायेस्ट पॉवर आहे. दोन्हीमध्ये कॉमन हा 2 आहे, तर 2चा हायेस्ट पॉवर किती आहे, 2⁻2 आणि 5चा हायेस्ट पॉवर आहे 1. तर आपल्या इथे घ्यायचं आहे 3⁻1, 2⁻2 आणि 5⁻1 इथे आपण घेतलंय. इन शॉर्ट HCF म्हणजे कॉमन नंबर आणि विथ स्मॉलेस्ट पॉवर. LCM म्हणजे सगळे नंबर्स ज्याचे फक्त पॉवर हायेस्ट असतील. इथे आपण 2⁻2, 3⁻1, 5⁻1 घेतलं. 2चा पॉवर 2 किती, 4 × 3 × 5. त्याचं मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला भेटतं 60. म्हणजे HCF हा किती भेटला आपल्याला, 2 आणि LCM भेटला 60. तर अशा प्रकारे HCF आणि LCM तुम्ही फाइंड करू शकता विथ फॅक्टरायझेशन मेथड. खूप इझी मेथड आहे. सुरुवातीला फक्त 2 स्टेपमध्ये LCM आणि HCF आपण करू शकतो. पहिली स्टेप काय आहे, फॅक्टर पाडायचे. इट इज व्हेरी इझी. ठीक आहे, फॅक्टर पाडले. सेकंड स्टेप काय आहे, HCF स्मॉलेस्ट पॉवर असलेला कॉमन नंबर, LCM हायेस्ट पॉवर असलेले सगळे नंबर्स घ्यायचे. ठीक आहे, ओके. इथे अजून एक प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत. फॉर एनी 2 पॉझिटिव्ह इंटिजर्स A and B, HCF of A and B multiplication of LCM of A and B is equal to A into B. तर हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. या फॉर्म्युल्याला आपण काय फाइंड करू शकतो, जर तुम्हाला HCF माहीत आहे आणि A आणि B चा प्रोडक्ट माहीत असेल तर तुम्ही LCM काढू शकता. कसा, LCM काढण्यासाठी इज इक्वल टू A into B हे मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल HCF ऑफ A and B. ओके, या तिन्ही टर्म मधली जरी 2 टर्म तुम्हाला माहीत असतील तर तुम्ही एक टर्म फाइंड करू शकता. त्यासाठी हा फॉर्म्युला इथे यूज होतो. लेट्स स्टार्ट एक्सरसाइज 1.1. आय होप तुम्हाला थेरम नंबर 1.1 फंडामेंटल थेरम ऑफ अरिथमेटिक हा इझिली समजला असेल. ठीक आहे, तर एक्सरसाइजला आपण स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर 1 आहे, एक्सप्रेस each number as a product of its prime factors. इथे काही नंबर दिलेले आहेत, त्यांचे ॲज अ प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टरमध्ये एक्सप्रेस आपल्याला करायचं आहे. फर्स्ट नंबर आहे 140. 140च्या सुरुवातीला आपल्याला फॅक्टर्स पाडायचे. ओके, तर 140चे फॅक्टर्स काय येतील, सुरुवातीला 2 × 70 जे परत फॅक्टर पडतील. इथे 2 इज अ प्राईम नंबर बट 70 हा कंपोजिट नंबर असल्यामुळे 70चे परत फॅक्टर पडतील. जोपर्यंत आपल्याला प्राईम नंबर भेटणार नाही तोपर्यंत फॅक्टर पाडत जायचे. तर इथे 2 × 70चे परत फॅक्टर पडतात. 2 × 35. 35 हा परत कंपोजिट नंबर आला, परत त्याचे फॅक्टर पडतात. 2 × 35चे फॅक्टर काय पडतील, 5 × 7. ठीक आहे, तर हे सगळे प्राईम फॅक्टर आहेत. तर इथे 2 हा दोनदा रिपीट झाला आहे, तर आपल्याला आपण इथे 2⁻2 लिहू शकतो, मल्टिप्लाय बाय 5 × 7. ओके, तर 140 इज इक्वल टू 2⁻2 × 5 × 7. ठीक आहे, आन्सर काय भेटला आपल्याला, 140 इज इक्वल टू 2⁻2 × 5 × 7. दिस इज प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स ऑफ नंबर 140. तसेच पुढेही आपण नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. नेक्स्ट आहे 156. 156चे पण फॅक्टर पाडून घेऊ. काय येईल सुरुवातीला, 2 × 78. ओके, 78चे परत फॅक्टर पडतील का नाही, पडतात. ठीक आहे, परत 2 × 3 9. ठीक आहे, परत 39चे फॅक्टर पडतात. 2 × 2 × 3 मल्टिप्लाय बाय 13. दे आर ऑल प्राईम नंबर्स. 2 हा रिपीट आलाय त्यामुळे 2⁻2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 13. 156. ओके, 156ला कसं आपण एक्सप्रेस केलंय,
इन द फॉर्म ऑफ प्रोडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर्स. इथे आन्सर काय भेटला आपल्याला 156 इज इक्वल टू 2⁻² मल्टिप्लाय बाय 3 इंटू 13. नेक्स्ट आहे 3825. त्याचे फॅक्टर्स पाडू आपण. सुरुवातीला येईल 5 मल्टिप्लाय बाय 765 इज इक्वल टू 765चे परत फॅक्टर पडतील 5 मल्टिप्लाय बाय 51 इंटू 15. ठीक आहे. त्याचे परत 5 ॲज इट इज 51चे परत फॅक्टर पडतील 3 इंटू 17 मल्टिप्लाय बाय 15चे परत फॅक्टर पडतील 3 इंटू 5. ठीक आहे. तर पूर्ण आपल्याला प्राईम फॅक्टर भेटलेले आहेत. त्याच्या पॉवरमध्ये ह्याला एक्सप्रेस करू. 3 पहा इथे 3 हा 2 वेळेस आला आहे, तर 3चा स्क्वेअर आपण लिहू शकतो मल्टिप्लाय बाय 5 हा किती वेळेस आला आहे 2 वेळेस, तर 5चा पॉवर 2 मल्टिप्लाय 7. ठीक आहे. 3825 ह्याला आपण ॲज अ प्राईम फॅक्टर प्रोडक्ट ऑफ प्राईम फॅक्टर्स एक्सप्रेस केलं आहे. कसं 3825चे प्राईम फॅक्टर्स आहेत 3⁻² मल्टिप्लाय बाय 5⁻² इंटू 17. दिस इज आन्सर. नेक्स्ट आहे 5005. ओके. तर ह्याचे फॅक्टर पाडूयात. 5 मल्टिप्लाय बाय 1001 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय ह्याचे फॅक्टर काय पडतील 11 मल्टिप्लाय बाय 91 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 11 मल्टिप्लाय बाय 91. हा प्राईम फॅक्टर आहे का? नाही. दिस इज नॉट प्राईम नंबर, दिस इज कंपोजिट नंबर. ह्याचे परत फॅक्टर पडतील ते म्हणजे काय येईल 13 इंटू 7 इज इक्वल टू ह्याला आपण एक प्रॉपर ऑर्डरमध्ये लिहूयात. दे ऑल आर प्राईम नंबर्स. ओके. ह्याला आपण जर ऑर्डर चेंज केलं तर काही फरक पडतो का? नाही. 5 इंटू 7 इंटू 11 इंटू 13. ठीक आहे. तर 5005 याचे फॅक्टर्स काय पडलेत प्राईम फॅक्टर्स 5 इंटू 7 इंटू 11 इंटू 13. दिस इज द आन्सर. ओके. नेक्स्ट आहे 7429. याचे परत फॅक्टर पाडूयात. काही फॅक्टर 17च्या टेबलमध्ये हा नंबर आहे. 7च्या टेबलनी आपण ह्याला डिवाइड करू शकतो. 17 मल्टिप्लाय बाय 437. ठीक आहे. तर 17 हा प्राईम नंबर आहे का? हो. तर 17 ॲज इट ठेवायचं. परत ह्या नंबरचे परत फॅक्टर पडतील ते म्हणजे 19 मल्टिप्लाय बाय 23. ठीक आहे. तर आपल्याला काय फॅक्टर भेटले 7429चे फॅक्टर्स काय भेटले 17 मल्टिप्लाय बाय 19 मल्टिप्लाय बाय 23. दिस इज द आन्सर. तर स्टुडंट आपण जो एक्सरसाइज 1.1 मधला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे तो खूप इझी आहे. त्यामध्ये फक्त एकच स्टेप आहे. दिलेल्या नंबरचे फॅक्टर पाडायचे आणि ॲज अ प्रोडक्ट ऑफ इट्स प्राईम फॅक्टर त्याला एक्सप्रेस करायचे. ओके. चला पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 आहे फाइंड द LCM and HCF of the following pair of integers and verify that LCM into HCF is equal to product of the two numbers. तर क्वेश्चन काय म्हणतोय दिलेल्या नंबरच्या सुरुवातीला आपल्याला HCF आणि LCM फाइंड करायचे. हा झाला पहिला क्वेश्चन. दुसरं व्हेरीफाय काय करायचं LCM into HCF is equal to product of the two numbers. ठीक आहे. LCM आणि HCF फाइंड करूया. याचं मल्टिप्लिकेशन करूया. जो नंबर येईल तो नंबर आणि दिलेल्या नंबरचं मल्टिप्लिकेशन हे सेम आहे का हे पाहायचं आहे. तर एका क्वेश्चनमध्ये 2 क्वेश्चन आहेत ते आपण पुढे सॉल्व्ह करू. सुरुवातीला दिलं आहे 26. फर्स्ट क्वेश्चन आहे 26 अँड 91. तर सुरुवात कशी करणार तुम्ही आन्सरची. सुरुवातीला 26 आणि 91चे फॅक्टर पाडून घ्यायचे. ओके. 26चे फॅक्टर काय येतील 26 इज इक्वल टू 2 इंटू 13. ठीक आहे. नेक्स्ट आहे 91.
91चे फॅक्टर काय येतील 13 इंटू 7. याला परत आपण 7 इंटू 30 सुद्धा लिहू शकतो. ऑर्डर चेंज केला काही फरक पडतो का नाही. ठीक आहे. सुरुवातीला काढू HCF. तर HCF म्हणजे काय आपण आधीच पाहिलं होतं. HCF म्हणजे द प्रोडक्ट ऑफ द स्मॉलेस्ट पॉवर ऑफ ईच कॉमन प्राईम फॅक्टर्स इन द नंबर्स. आता ह्या दिलेल्या नंबरचे आपण फॅक्टर पाडले, त्या फॅक्टरमध्ये कॉमन नंबर तुम्हाला दिसतोय का? येस, कॉमन नंबर इज 13 आणि त्याचा पॉवर आहे 1. स्मॉलेस्ट पॉवर कोणता आहे 1. 13:1 म्हणजेच 13. ठीक आहे. नेक्स्ट आहे LCM काढूयात. LCM कसं काढणार? जे आपण नंबरचे जे फॅक्टर पाडले त्यातील हायेस्ट पॉवरचे नंबर्स इथे लिहून टाकायचे सगळेच. तर 2 आहे इथे, 2चा पॉवर इथे 1 आहे, इथे 2 आहे का नाही, तर म्हणजे हायेस्ट पॉवर किती आहे 2:1 मल्टिप्लाय बाय 7 हा 1च आहे, इथे 7 आहे का नाही, तर 7चा पॉवर आहे 1 मल्टिप्लाय बाय इथे आहे 13चा हायेस्ट पॉवर आहे 1 13. या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर आपल्याला काय मिळेल 182. सो LCM इज इक्वल टू 182. कळालं? HCF काढलं 13, LCM निघालं 182. तर LCM आणि HCF आपण फाइंड केलंय. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करणार LCM इंटू HCF काढूयात. LCM मल्टिप्लाय बाय HCF इज इक्वल टू LCM किती मिळाला आपल्याला 182 मल्टिप्लाय बाय HCF किती मिळाला 13. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला नंबर भेटेल 2366. ओके. नंतर प्रोडक्ट ऑफ द टू नंबर्स, प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स कोणते नंबर आहेत 26 मल्टिप्लाय बाय 91 जे की क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलेले आहेत. त्याचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला काय भेटेल 2366. सो इथे तुम्ही पाहू शकता LCM इंटू HCF काय आलं 2366 आणि प्रोडक्ट ऑफ द टू नंबर्स तोच नंबर आलाय. दॅट मीन्स LCM इंटू HCF इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. झालं व्हेरीफाय. तर हाच इथे क्वेश्चन होता. तर या क्वेश्चन मध्ये सब क्वेश्चन आहे. फर्स्ट आहे ते आपल्याला HCF आणि LCM फाइंड करायचं आहे. सेकंड मध्ये व्हेरीफाय करायचं. दिलेले HCF आणि LCM चं प्रोडक्ट घ्यायचं आहे आणि दिलेल्या नंबरचे प्रोडक्ट घ्यायचे. सो बोलूयात नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करू. नेक्स्ट आहे 510 and 92. फर्स्टली आपल्याला काय करायचं दिलेल्या नंबरचे फॅक्टर फाइंड करायचे. 510 चे फॅक्टर काय होतील 10 इंटू 51. त्याचे परत फॅक्टर पडतील 10 चे 2 इंटू 5 मल्टिप्लाय बाय 3. 51 चे फॅक्टर काय होतील 3 इंटू 17. ओके. तर एका प्रॉपर ऑर्डर मध्ये आपण लिहूयात 2 इंटू 3 इंटू 5 इंटू 17. ठीक आहे. दे आर अ प्राइम फॅक्टर. नेक्स्ट आहे नेक्स्ट नंबर कोणता आहे 92. तर 92 चे पण फॅक्टर पाडून घेऊयात. काय येतील 2 इंटू 46. तर 46 चे परत फॅक्टर पडतील 2 इंटू 23. ठीक आहे. तर 2चा पॉवर 2 हा 2 वेळेस आला त्यामुळे आपण 2⁻² लिहू शकतो मल्टिप्लाय बाय 23. कळालं. 510 चे फॅक्टर पाडले आणि 92 चे फॅक्टर पाडले. ओके. तर नेक्स्ट आपल्याला काय करायचंय व्हेरीफाय करायचंय LCM आणि HCF फाइंड करायचंय. सुरुवातीला आपण फाइंड करू HCF ऑफ 510 92. ती HCF म्हणजे काय की दोन्ही संख्यांच्या फॅक्टर मधला कॉमन नंबर जो असेल त्यातील स्मॉलेस्ट पॉवर. तिथे आपण पाहू शकता कॉमन नंबर कोणता आहे 2. त्याचा स्मॉलेस्ट पॉवर आहे 2⁻1. तर इथे HCF 2⁻1 इज इक्वल टू 2. नेक्स्ट
LCM ऑफ 510 and 92. ते LCM म्हणजे काय, दिलेल्या नंबरचे जे फॅक्टर पाडले त्यातील हायेस्ट पॉवरचे नंबर सगळे लिहून टाकायचे. ते सुरुवातीला इथला कॉमन नंबर आहे 2, तर हायेस्ट पॉवर आहे 2^2. इथे लिहायचं 2^2 मल्टिप्लाय बाय 3 आहे का दोन्हीमध्ये नाही, तर 3 हा 1च आहे, त्यामुळे इथे येईल 3^1 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 17 मल्टिप्लाय बाय 23. त्याचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केला तर काय 2^2 4 मल्टिप्लाय बाय 3. ओके, मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 17 मल्टिप्लाय बाय 23. परत मल्टिप्लाय केलं तर 4 इंटू 3 किती 12 इंटू 5 इंटू 17 इंटू 23. 12 इंटू 5 60 मल्टिप्लाय बाय 17 मल्टिप्लाय बाय 23. तर ह्या संख्येचा जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन कराल तेव्हा तुम्हाला मिळेल 23,460. दिस इज LCM ऑफ 510 92. तर आपण SCF आणि LCM फाइंड केला आहे. तर नेक्स्ट स्टेप काय आहे, व्हेरीफाय करायचं आहे. सुरुवातीला आपण पाहू HCF मल्टिप्लाय बाय LCM इज इक्वल टू SCF किती भेटला आपल्याला 2 मल्टिप्लाय बाय 23,460. त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला काय भेटतं 46,920. ओके, आणि परत द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स, दोन नंबर्स कोणकोणते आहेत दिलेले त्यांनी 510 मल्टिप्लाय बाय 92. ह्याचं मल्टिप्लिकेशन जरी केलं तर तुम्हाला भेटेल 46,920. सो इथे व्हेरीफाय झालंय काय की HCF ऑफ 510 92 मल्टिप्लाय बाय LCM ऑफ 510, 92 is equal to product of two numbers. तर कळालं स्टुडंट, इथे खूप इझी आहे स्टेप ही. सुरुवातीला आपल्याला फक्त दिलेल्या नंबरचे फॅक्टर पाडायचे आहे, पहिली स्टेप. सेकंड स्टेपमध्ये SCF आणि LCM फाइंड आउट करायचं आहे, आणि थर्ड स्टेपमध्ये व्हेरीफाय करायचं आहे HCF मल्टिप्लाय LCM इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ द टू नंबर्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 336 and 54. सुरुवातीला आपण 336 चे फॅक्टर पाडून घेऊयात. 336 इज इक्वल टू 3 इंटू 112. 112 इज अ कंपोजिट नंबर. परत त्याचे फॅक्टर पाडूयात. 3 इंटू 2 इंटू 56. परत 56 चे फॅक्टर पडतात. 3 इंटू 2 इंटू 8 इंटू 7. परत 8 चे फॅक्टर पडतात. 3 इंटू 2 इंटू 8 चे फॅक्टर काय पडतील 2 इंटू 4 इंटू 7. 3 इंटू 2 इंटू 2. 4 इज अ कंपोजिट नंबर. परत 4 चे फॅक्टर पाडूयात. 2 इंटू 2 मल्टिप्लाय 7 ॲज इट इज इक्वल टू, ते यातील 3 ॲज इट इज. 2 किती वेळेस आला आहे 1 2 3 4. तर 2^4 घेऊ शकतो आपण मल्टिप्लाय बाय 7. याला एक प्रॉपर वेमध्ये लिहूयात. 2^4 मल्टिप्लाय बाय 3 इंटू 7. ठीक आहे, दिस इज अ फॅक्टरायझेशन ऑफ द नंबर 336. नेक्स्ट नंबर आहे 54. तर 54 चे आपण फॅक्टर पाडून घेऊयात. 54 इज इक्वल टू 2 इंटू 27. 27 चे परत फॅक्टर पडतील. 2 इंटू 3 इंटू 9. 9 चे परत फॅक्टर पडतील. 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. 2 ॲज इट इज. 3 हा 3 वेळेस आला आहे, तर 3^3 आपण लिहू शकतो. ओके, फॅक्टर कळालेत. नेक्स्ट स्टेप काय आहे HCF फाइंड करायचं आहे आणि LCM. HCF ऑफ 336 54 इज इक्वल टू, HCF कसा फाइंड करायचा, दिलेल्या नंबरच्या फॅक्टरमधले कॉमन नंबर पाहायचे आणि त्यातील स्मॉलेस्ट नंबर हा तिथे लिहायचा आहे. तर यातील कॉमन फॅक्टर कोणकोणते आहेत 2.
2 इज कॉमन नंबर इन बोथ द फॅक्टर्स, त्याच्या स्मॉलेस्ट पॉवर असलेला नंबर कोणता आहे 2^1, 2^1 मल्टिप्लाय बाय, परत 3 पण कॉमन आहे आणि स्मॉलेस्ट पॉवर कोणता आहे 3^1, 1. ठीक आहे. अजून कोणते कॉमन नंबर आहेत का, नाही. त्याचं मल्टिप्लिकेशन जर केलं 3 × 2 6, HCF काय मिळालं आपल्याला 6. नेक्स्ट आहे LCM ऑफ 336 54 इज इक्वल टू, तर या फॅक्टरमधले हायेस्ट पॉवरवाले नंबर्स आपण लिहून घेऊयात. 2^1 आणि 2^4, याच्यातलं हायेस्ट पॉवर कोणता आहे 2^4, 4 मल्टिप्लाय 3^3 आणि 3^1, हायेस्ट पॉवर कोणता आहे 3^3 मल्टिप्लाय, उरला 7चा पॉवर 1 हायेस्ट आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय होतं 2^4 म्हणजे किती 16 मल्टिप्लाय बाय 3^3 म्हणजे 27 मल्टिप्लाय बाय 7. याचं मल्टिप्लिकेशन जर तुम्ही केलं तर तुम्हाला भेटेल 3024. दिस इज LCM ऑफ 336 and 54. नेक्स्ट आहे व्हेरीफाय करायचं आपल्याला. व्हेरीफाय करण्यासाठी आपण मल्टिप्लिकेशन करून घेऊयात. HCF मल्टिप्लाय बाय LCM. HCF किती भेटला 6 मल्टिप्लाय बाय 3024. त्याचं मल्टिप्लिकेशन काय येईल 18,144. नेक्स्ट दिलेले नंबर कोणते आहे, द प्रोडक्ट ऑफ द गिवन नंबर्स घेऊयात. 336 मल्टिप्लाय बाय 54, याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर सुद्धा तुम्हाला हाच नंबर भेटेल 18,144. तर मल्टिप्लाय तुम्ही सेल्फ करून पाहू शकता. सो देअरफोर काय ते व्हेरीफाय झालंय, HCF ऑफ 336, 54 मल्टिप्लाय बाय LCM ऑफ 336 मल्टिप्लाय बाय 54 इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स. कळालं. तर हा क्वेश्चन खूप इझी आहे. फक्त 3 स्टेप आहेत या क्वेश्चनमध्ये. फर्स्टली आपण फाइंड केले दिलेल्या नंबरचे फॅक्टर्स, सेकंड आहे HCF आणि LCM फाइंड केलाय, आणि थर्ड व्हेरिफिकेशन केले. ओके, आय होप तुम्हाला सर्व प्रॉब्लेम आणि सोल्युशन्स हे कळाले असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर नंबर 1 स्टार्ट केला आहे, थेरम पाहिले, काही प्रॉब्लेम आणि सोल्युशन्स पाहिले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल, आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, आणि ॲट लास्ट मी एक सांगेन की हे मॅथ खूप इझी आहे, फक्त गरज आहे ती प्रॅक्टिसची, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू नवीन प्रॉब्लेम आणि सोल्युशन सोबत. सो बाय बाय.